स्वामी समर्थांच्या लीलांमध्ये श्रद्धेची परीक्षा हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी अनेकदा आपल्या भक्तांना कठीण परिस्थितीत टाकून त्यांच्या मनातील दृढता आणि विश्वास तपासत असत. जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागत व्हायचा तेव्हाच त्याला साक्षात अनुभूती आणि मार्ग मिळायचा. चला, या विषयातील काही पैलू आपण चर्चा आणि प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊया. मी तुम्हाला वाटेत काही प्रश्नही विचारेन, जेणेकरून आपण या कथांमागचा अर्थ नीट जाणून घेऊ शकू. चोळप्पांची निष्ठा. स्वामींचे परमभक्त चोळप्पा यांची गरिबी आणि कौटुंबिक अडचणी असतानाही स्वामींनी घेतलेली त्यांची कठोर परीक्षा. चोळप्पा हे स्वामींचे अत्यंत प्रिय आणि निष्ठावान भक्त होते. स्वामी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी प्रथम चोळप्पांच्याच घरी वास्तव्य केले. चोळप्पांची आर्थिक स्थिती बेताची होती, तरीही त्यांनी स्वामींची सेवा मनापासून केली. स्वामींनी चोळप्पांची परीक्षा घेण्यासाठी अनेकदा असे प्रसंग निर्माण केले जिथे त्यांच्या निष्ठेची कसोटी लागली. आपण या कथेतील एक महत्त्वाचा प्रसंग पाहूया, ज्यातून भक्ताचा विश्वास कसा असावा हे समजते. परीक्षेचा प्रसंग. अवेळी पाहुणचार. एकदा स्वामींनी चोळप्पांना अचानक सांगितले की आज खूप पाहुणे जेवायला येणार आहेत. घरी अन्नाचा कणही नव्हता आणि पदरी पैसेही नव्हते. चोळप्पांच्या पत्नीला काळजी वाटू लागली, पण चोळप्पांचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. स्वामींच्या या परीक्षेचे दोन मुख्य पैलू आपण समजून घेऊ शकतो. 1. मानसिक अवस्था. जेव्हा आपल्याकडे काहीच नसते आणि समोर मोठी जबाबदारी येते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? चोळप्पांनी तक्रार न करता स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्याचे ठरवले. 2. चमत्कार की श्रद्धा. ही कथा आपल्याला सांगते की जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागत होतो तेव्हा निसर्ग किंवा अदृश्य शक्ती त्याला मदत करते का? चोळप्पांच्या या कठीण काळात त्यांनी नेमकी काय पावले उचलली असतील असे तुम्हाला वाटते? त्यांनी उसनवारी करून अन्नाची सोय केली असेल, की त्यांनी सर्व काही स्वामींवर सोडून शांत बसणे पसंत केले असेल? तुम्हाला काय वाटते, खऱ्या श्रद्धेचे लक्षण यापैकी कोणते आहे?